जुन्या आठवणींमध्ये रमत बनवलेली पिठल्याची झुणका भाकरीसोबत या राईससोबत खूप छान आणि कशासोबतही भारी लागते. महाराष्ट्रीयन झुणका भाकरी आणि पिठलं. हरभऱ्यांची उसळ बनवण्यासाठी चवीपुरतं मीठ, थोडा पाणी कुकरला लावून उकडून घ्यायचे. 2 कांदे चॉप करून उसळमध्येही कांदा मिक्स करणार आहोत आणि झुणकामध्येही कांदा मिक्स करणार आहोत. त्याप्रमाणे कट करून कांदा. कुकरला 3 शिट्या लावून उकडून घेतलेले हरभरे मॅश करून जर उसळ बनवली तर खूप छान होते आणि जास्तही मॅश करून नाही घ्यायचं. अर्धे मॅश करून घ्यायचे आहेत आणि अर्धे अख्खे राहतील याप्रमाणे मॅश करून घ्यायचे आहेत. उसळ बनवण्यासाठी राई, जिरा, कढीपत्ता, तिखट मिरची तुमच्या आवडीप्रमाणे, चॉप केलेला कांदा तेलावर चांगला मारून घ्यायचा आहे. हळद आणि जिरा पावडर, मॅश करून घेतलेले हरभरे मिक्स करून, वरून कोथिंबीर नाहीतर कस्तुरी मेथी. हरभरे उकडताना मीठ मिक्स केलेलं होतं. झुणका पिठला बनवण्यासाठी अर्धी वाटी चण्याचं पीठ, तेल, राई, जिरा, हिंग, तिखट मिरची तुमच्या आवडीप्रमाणे, मी 2 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता, एक बारीक चॉप केलेला कांदा मिक्स करून सॉते करून घ्यायचा आहे तेलामध्ये. तेलावर कांदा मारून घ्यायचा आहे. हळद आणि जिरा पावडर, तिखट मसाला मिक्स करूनही पिठला बनवू शकता. चण्याचं पीठ मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून भाजून घ्यायचं आहे. खाली बुडाला पीठ लागून द्यायचं नाही. आपण पीठ भाजून घेतलेलं असल्यामुळे पाण्याची आवश्यकता थोडी कमी पडेल. अर्धी वाटी चण्याचं पीठ तर 2 वाटी पाणी मिक्स करून चवीपुरता मीठ. पिठल्यामध्ये जो पाणी मिक्स केलेला आहे तो आटवून घ्यायचा आहे. ताक आणि चण्याचं पीठ मिक्स करून तडका दिला तर कढी तयार होते. ऑलरेडी आपण पीठ पहिला भाजून घेतलेलं आहे चण्याचं पीठ. जास्तही आटून घ्यायचं नाही आहे, थंड झाल्यानंतर परत अजून आटेल. प्लेटमध्ये सर्व करून झुणका आणि उसळ. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा विसरू नका. खायला आणि बनवायला विसरू नका.